गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. मी स्नेहल पाटकर. न्यूज 18 लोकमतच्या बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. पुढच्या अर्ध्या तासात घेऊयात घडामोडींचा वेगवान आढावा. शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या जालना येथील निवासस्थानी ईडी पथकाने छापे टाकले. जालना सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी विक्री व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप खोतकरांवर करण्यात आला होता. ईडीकडून खोतकरांची तब्बल 12 तास चौकशी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका फोटोवरून मोठी चर्चा सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भेट घेतानाचा फोटो व्हायरल झालाय. मात्र हा फोटो मॉर्फ असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलंय. अधिवेशनाच्या तोंडावर सरकार पाडण्याच्या गजाल्या सुरू झाल्यात. यासाठी असले मॉर्फ असलेले हातखंडे वापरले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय. आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेकडून एकत्रित लढण्याचा प्रस्ताव आल्यास पीपल्स रिपब्लिकन पक्ष निश्चितपणे विचार करेल, असं वक्तव्य महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे प्रमुख आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार जोगेंद्र कवाडे यांनी दौंडमध्ये केलं आहे. कुसुमाग्रज नगरी भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे होत असलेल्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ठिकाणी सुरू असलेल्या मुख्य सभामंडप उभारणीच्या कामांची पाहणी राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी केली. यावेळी साहित्य संमेलनाची संपूर्ण तयारी 30 तारखेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित व्यवस्थापकांना त्यांनी दिल्या. 10 तारखेला मतदान होईल आणि नानांना प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागेल, असा थेट निशाणा आशिष शेलारांनी नाना पटोलेंवर साधलाय. नागपूरमध्ये पडला तर तोंड काळं करून घ्या, असंही ते म्हणाले. मार्चमध्ये राज्यात भाजपचं सरकार येणार अशी भविष्यवाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना याबाबत विचारल्यावर त्यांनी महाराष्ट्रात कोणत्या राजकीय चर्चेला उधाण आलं त्याची माहिती नाही, असं उत्तर देत फडणवीसांनी थेट बोलणं टाळलं. नारायण राणे यांनी खळबळजनक विधान केलंय. मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार असल्याचं मोठं विधान राणेंनी केलंय. ते जयपूरमध्ये बोलत होते. राणेंच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. भाजप हा खोटी भविष्यवाणी करणारा पक्ष आहे. त्यांची अनेक भविष्यवाणी खोटी ठरली आहे. त्यामुळे जनता त्यांच्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवत नाही. नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्यावर नाना पटोलेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी मजबूत आहे, सरकारला कोणताही धोका नाही, असंही पटोले म्हणाले. राज्यभरात सुरू असलेल्या एसटी संपावर अजूनही पूर्णपणे तोडगा निघालेला नाही. याबाबत न्यूज 18 लोकमतनं परिवहन मंत्री अनिल परब यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली. यात परब यांनी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचं आवाहन परब यांनी केलंय. राज्य शासनानं कर्मचाऱ्यांच्या पगाराची हमी घेतली आहे. सरकारनं अनेक मागण्या पूर्ण केल्याचं परब यांनी सांगितलंय. एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर यावं असं आवाहन एसटी कृती समितीच्या कर्मचाऱ्यांनी केलंय. परिवहन मंत्री अनिल परबांची कृती समितीच्या 28 सदस्यांसोबत बैठक झाली, अशी माहिती कृती समितीच्या संदीप शिंदे यांनी दिली. तसंच कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असून दिलेली वेतन श्रेणी कर्मचाऱ्यांना मान्य नसल्याची माहिती शिंदे यांनी दिली. राज्य शासनाचा पगारवाढीचा निर्णय मान्य नसल्याचं सांगत धुळ्यात एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप कायम ठेवला. यावेळी धुळे बस आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी संविधान दिनाचं औचित्य साधून मानवी साखळी करत शासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदवला. यावेळी धुळे बस आगारातील सुमारे 400 एसटी कर्मचाऱ्यांनी मानवी साखळी तयार करत जोरदार घोषणाबाजी केली. जन्मदात्या आईसह परिवाराला साक्ष मानून शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याची एसटी कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपातून काही नेते बाहेर पडले आहेत. पाठिंबा देणारे नेते संपातून बाहेर पडले असले तरीही काही कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत. शुक्रवारी मुंबईच्या परळ एसटी डेपोतून एकही बस बाहेर पडलेली नाही. त्यामुळे परळ एसटी डेपोमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.
रत्नागिरी जिल्ह्यातील बस आगारातील अनेक कर्मचारी कामावर रुजू झाल्यानं शुक्रवारी दापोली आगारासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील आगारातील बस मार्गस्थ झाल्या, परंतु काही कर्मचारी मात्र अजूनही संपावर ठाम आहेत। जोपर्यंत एसटीचं विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत कामावर हजर होणार नसल्याचा निर्धार घेण्यात आलाय। परंतु काही कर्मचारी कामावर हजर झाल्यानं संपात फूट पडली आहे। परिवहन मंत्री अनिल परब यांनी अल्टिमेटम दिल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच आगारातून एसटीचे अनेक कर्मचारी कामावर रुजू होऊ लागले। परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शुक्रवारी रत्नागिरी जिल्ह्यात पहिली एसटी खेड आगारातून धावली। संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांपैकी 4000 एसटी कर्मचारी हे कामावरती हजर झालेत। खेड चिपळूण या लोकल मार्गावर 2 एसटी बस सुरू झाल्या। खेड आगारातील अनेक कर्मचारी अजूनही संपावर ठाम असून आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत। वाशिम जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, मंगळूरपीर आणि वाशिम या चारही एसटी आगारातून शुक्रवारी एकही एसटी बस धावली नाही। वाशिम जिल्ह्यातील 4 एसटी आगारातील एकूण 969 कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेलेत। राज्य शासनानं जी तात्पुरती आणि गटानुसार वेतनवाढ जाहीर केली ती मान्य नसून केवळ एसटीचे राज्य शासनात विलीनीकरणच पाहिजे असून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा संप सुरू ठेवण्याच्या भूमिकेवर इथले एसटी कर्मचारी ठाम आहेत। जाऊयात अमरावतीत विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरू आहे। शुक्रवारी भारतीय संविधान दिनाच्या निमित्तानं कर्मचाऱ्यांनी विभागीय नियंत्रक कार्यालयाजवळ आंदोलन सुरू केलं। कर्मचाऱ्यांनी आंदोलनस्थळी मंडपात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करून प्रतिज्ञा केली। आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका घेत भारतीय संविधान दिन त्यांनी साजरा केला। राज्यातल्या विधान परिषदेच्या 6 जागांपैकी 4 जागांवर बिनविरोध निवड झाल्यामुळे आता केवळ 2 जागांसाठी निवडणूक होणार आहे। त्यातील नागपूर आणि अकोला, वाशिम, बुलढाणा या 2 जागांवर आपल्याला लढत पाहायला मिळेल। कोल्हापुरात भाजपनं काँग्रेसच्या सतेज पाटलांसाठी आपली जागा सोडली आहे, तर तिकडे धुळे नंदुरबार विधान परिषदेसाठी मात्र काँग्रेसनं माघार घेतल्यानं भाजपच्या अमरीश पटेलांची बिनविरोध निवड झाली आहे। इंधनाचे वाढलेले दर, घरगुती एलपीजी गॅसच्या वाढलेल्या किमती याविरुद्ध महाराष्ट्र काँग्रेस आक्रमक झाले। महागाईवरून मोदी सरकारच्या विरोधात शुक्रवारी पुणे जिल्हा काँग्रेसच्या वतीनं जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली जनजागरण यात्रा काढण्यात आली। इंदापूर शहरात या रॅलीचं जोरदार स्वागत करण्यात आलं। महावितरण कंपनीकडून ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांकडून होत असलेली सक्तीची वसुली थांबवावी, तसंच विजेच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या असलेल्या समस्या दूर करण्यासाठी भाजपच्या वतीनं शुक्रवारी जिंतूर रोडवरील महावितरणच्या कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आलं। यावेळी भाजप पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वीज नसल्यानं शेतकऱ्यांचे हंगामातील पीक वाया जाऊ शकतं, यासाठी विजेची तोडणी बंद करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। विद्युत वितरण कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय। अगोदरच अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांकडून सक्तीची वीज बिल वसुली केली जात असल्यानं शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होतोय। बीड जिल्ह्यातील नाळवंडी गावातील वीज 15 दिवसांपासून कट करण्यात आली आहे, त्यामुळे कापूस, ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला हा जळून चाललाय। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी मेहरबानी करून लाईट व्यवस्थित करावी अशी हाक इथल्या शेतकऱ्यांनी दिली आहे। औरंगाबादमध्ये बाजारपेठेत मारामारी झाली आहे। 2 गटांमध्ये तुफान मारामारी झाली आहे। कॅनॉट गार्डन बाजारपेठमध्ये रात्री तरुणांनी धुडगूस घातला, यात 4 जण जखमी झाले। नाशिकच्या सातपूर भागात भाजप पदाधिकारी अमोल इघे यांच्या हत्येप्रकरणी विनायक बर्वे या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी विनायक बर्वे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असल्याची माहिती मिळते आहे। कामगार युनियनच्या वादातून ही हत्या झाली आहे। अमोल इघे आणि आरोपी विनायक बर्वे हे दोघे एकाच युनियनमध्ये काम करत होते। या युनियनमधून मिळणाऱ्या पैशातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सगळ्यात अंबरनाथमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्यानं मोठी खळबळ उडाली। पालेगाव आनंद सागर रिसॉर्टजवळ पाईपलाईन महामार्गालगत महिलेचा मृतदेह स्थानिकांना दिसला। तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली। पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवलाय।
ही हत्या की आत्महत्या याचा तपास पोलीस करतायत। काही महिन्यांपूर्वीच याच पाईपलाईन भागात महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता। पुणे सोलापूर महामार्गावरील कुरकुंब गावच्या हद्दीमध्ये पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनानं 5 जणांना चिरडल्याची घटना घडली। अज्ञात वाहनाच्या धडकेत 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 2 जण गंभीररित्या जखमी झालेत। महामार्ग क्रॉस करताना अज्ञात वाहनाची धडक बसल्यानं तिघांचा जागीच मृत्यू झाला। या अपघातात एका महिलेसह 2 लहान मुलांचा देखील समावेश आहे तर 2 जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। बातमी आहे मावळमधून। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर मुंबईवरून पुण्याकडे येताना वडगाव फाट्याजवळ शुक्रवारी एका कारला अचानक आग लागली आणि महामार्गावर वाहन चालकांची चांगलीच धांदल उडाली। मात्र कर्तव्यावर असलेल्या वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.आय. साळुंके यांनी त्वरित आयआरबी देवदूत रेस्क्यू टीम तसंच तळेगाव दाभाडे नगरपालिका अग्निशमन विभागाशी संपर्क साधत आगीवर नियंत्रण मिळवलं। मात्र यावेळी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये परंतु कार जळून खाक झाली आहे। बातमी वडाळ्यातून बोगस बायोडिझेलच्या अड्ड्यावर मोठी कारवाई करण्यात आली। रेशनिंग कंट्रोलरच्या पथकानं धडक कारवाई करण्यात आलेली आहे। बायोडिझेलच्या नावाखाली केमिकलची विक्री केली जात होती परंतु रेशनिंग कंट्रोलर कान्हूराज बगाटे यांच्यासोबत त्यांच्या पथकानं बोगस बायोडिझेलचा पर्दाफाश केलाय। यात कारवाईत 93 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। न्यूज 18 लोकमतच्या बायोडिझेल विरोधी मोहिमेला जिल्ह्यात मोठं यश आलंय। चंद्रपूर पोलिसांनी जिल्ह्यातील आवारपूर परिसरात कथित बायोडिझेल साठ्यावर धाड घातली। नांदा परिसरातील अघिन ट्रान्सपोर्टच्या आवारात अगदी उघडपणे कथित बायोडिझेलची हेराफेरी सुरू होती। पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांनी दोन्ही वाहनातील 3500 लिटर कथित बायोडिझेल जप्त केलं। वसई विरार महानगरपालिकेतून 29 गावं वगळावी यासाठी शुक्रवारी वसईकरांनी वसई तहसीलदार उज्ज्वला भगत यांना निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत आमची मागणी पोहोचवावी अशी मागणी केली। यावेळी मिलिंद खानोलकर, विजय पाटील, ॲडव्होकेट अनिल चव्हाण, डोमिनिका डांबरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। वसईतील 29 गावं वसई विरार महापालिकेतून वगळावी यासाठी वसईकरांनी मोठी आंदोलनं केली। त्यानंतर काही लोक कोर्टात गेल्यामुळे तो निर्णय कोर्टात सुरू आहे। उल्हासनगर महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं अनधिकृत मच्छी मार्केटवर हातोडा चालवत रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या अनधिकृत घरही जमीनदोस्त केलीत। संजय गांधी नगर भागात महानगरपालिकेच्या राखीव भूखंडावर गेल्या काही वर्षांपासून या अनधिकृत झोपड्या उभारण्यात आल्या होत्या। उल्हासनगर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं जेसीबीच्या साहाय्यानं त्यांच्यावर तोडक कारवाई करत हा भूखंड मोकळा केला आणि बाजूला असणारी पार्किंगच्या जागेवरही कारवाई करत जागा ताब्यात घेतली। भिवंडी शहरातील महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय असलेल्या इमारतीच्या आवारात शुक्रवारी संविधान दिनाचं औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 15 फुटी पूर्णाकृती पुतळ्याचं केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भव्य जल्लोषात लोकार्पण करण्यात आलं। मात्र या सोहळ्यात मंत्र्यांची चांगलीच राजकीय जुगलबंदी पाहायला मिळाली। काश्मीरच्या बांदीपुरामध्ये शुक्रवारी पहाटे लष्कराची घुसखोर अतिरेक्यांसोबत चकमक झाली। या चकमकीत महाराष्ट्रातील धुळ्याचे जवान मिलिंद किशोर खैरनार शहीद झाले। दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत गरुड कमांडो मिलिंद किशोर खैरनार यांना वीरमरण आलं। मुंबईतील 26/11च्या हल्ल्याच्या वेळी नरिमन पॉइंट इथं हेलिकॉप्टरमधून स्लॅबवर जंप करणाऱ्या धाडसी जवानांमध्ये त्यांचा समावेश होता। या बातम्यांसह स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका कारण इतरही काही घडामोडी घेऊन आम्ही पुन्हा परत येतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। स्पीड न्यूजमध्ये ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बातम्या पाहूयात थोडक्यात। मध्य रेल्वे मुंबई विभागातील सेंट्रल आणि हार्बर लाईनवर 28 नोव्हेंबरला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आलाय। ठाणे कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे।
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय विमानसेवा अखेर वर्षभरानंतर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयानं याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे आता 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक सेवा सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झालाय. याबाबत केंद्रीय गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचंही नमूद करण्यात आलंय. सिने जगतात काय चाललंय पाहूया. सुष्मिता सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते. नुकताच सुष्मिताच्या आर्या 2 या वेब सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. ट्रेलरमधील सुष्मिताच्या अभिनयानं अनेकांचं लक्ष वेधलंय. कयामत को नहीं होता दिया. कौन बनेगा करोडपती 13चा आगामी भाग एकदम स्पेशल आहे. या भागामध्ये अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता आणि लाडकी नात नव्या नवेली नंदा सहभागी झाल्या होत्या. यानंतर सेटवर या तिघांनी मिळून केलेल्या धमाल मस्तीचे फोटो अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शेअर केले. या बातम्यांचा स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका. news18lokmat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील भेट द्या. या आणि इतर बुलेटिनचे अपडेट जर तुम्हाला पुन्हा पाहायचे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर असा सुरू राहील तेव्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत.